नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे संतांच्या बाबतीत. आपण बघतो की संतांचे आपण मुख्यतः आपण त्यांचे चमत्कार बघतो आणि आपण आकर्षित होतो. पण संत चमत्कार कसे करू लागतात हे आपल्याला माहीत नाही. त्या अगोदर ते काय करत असतात आणि मग ते लोकांसमोर येत असतात. जेव्हा त्यांना ती सिद्धी प्राप्त झाली त्यानंतर ते लोकांसमोर येतात. पण त्याआधी त्यांना कठोर तप करावं लागतं. तर जे भाविक आहेत, भक्त आहेत, ते फक्त त्यांचे चमत्कार बघितलं का त्यांना ते त्यांच्याकडे येत राहतात. पण त्यांची मेहनत, कष्ट ह्याबद्दल कोणी बोलत नाही. त्यांच्यामध्ये तो कसा फरक होत जातो, कशी ती शक्ती येत जाते त्याबद्दल आपण जास्त करून ऐकत नाही किंवा वाचत नाही त्याबद्दल. तर मी त्याबद्दल थोडं बोलणार आहे. तर मुख्यतः मी बोलेल की स्वामी समर्थ यांच्याबद्दल लोक खूपच भक्तिभावाने त्यांना पाहतात, त्यांची पूजा करतात. सगळे बऱ्याच ठिकाणी त्यांचे मठ आहेत. पण त्यांनीसुद्धा ते जेव्हा कठोर तप केलं त्यानंतर त्यांना हळूहळू ती सिद्धी प्राप्त झाली आणि मग ते कोणताही चमत्कार करू शकत असतात. जरी ते अवतार असले, कुठलाही संत जरी ते अवतार असले तरी जेव्हा ते मानवी जीवनामध्ये येतात तेव्हा त्यांना कठोर तप करावंच लागतं. जन्माला आलं आणि सिद्धी प्राप्त झाली असं होत नाही. ते जन्माला आले चमत्कार केले असं सहसा होत नाही. असं कोण लिहित असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे का बरोबर हे मी बोलणार नाही. पण मला वाटतं कारण जेव्हा तुम्ही बघता श्रीरामाबद्दल त्यांनी पण किती त्रास काढला जीवनामध्ये. श्रीकृष्णाबद्दल जेव्हा आपण वाचतो त्यांनी पण किती त्रास काढला. कुठलाही मोठा आत्मा म्हणा किंवा मोठा माणूस म्हणा, जे मोठी संत म्हणा, प्रत्येकाने जीवनामध्ये खूप भोगलेलं असतं. त्यांनी कठोर तप केलेली असतात. कितीतरी तास ते साधना करतात. गौतम बुद्धाबद्दल पण आपल्याला माहीत आहे. गौतम बुद्धसुद्धा असेच झालेले नाही आहे, तुम्हाला माहीत आहे. त्यांनी 12 वर्ष तप केलं जंगलामध्ये. ते एका मोठ्या राजाचा तो पुत्र होता गौतम बुद्ध. पण त्यांनी सगळं सोडून दिलं. त्यानंतर ते जंगलामध्ये गेले. त्यांनी अनेक गुरु शोधले पण सगळेच त्यांना गुरुकडून तसं पाहिजे तसं ज्ञान मिळालं नाही. मग ते स्वतःच तपश्चर्या करू लागले, साधना करू लागले आणि मग हळूहळू त्यांना खरं काय आहे, खरं सत्य काय हे त्यांना कळलं. म्हणजे साधनेतून त्यांना कळलं. तसे आपले ऋषीमुनीसुद्धा काही वर्षांपूर्वी, तुम्हाला माझ्या हजारो वर्षांपूर्वी जे ऋषीमुनी होते ते पण कठोर साधना करायचे. त्यानंतर त्यांना सिद्धी प्राप्त होत असायचं आणि त्या सिद्धीद्वारे ते कुठलाही चमत्कार करू शकत. पण त्यांना नंतर कुठला मोहच राहत नाही. जेव्हा त्यांना सिद्धी प्राप्त होते, जेव्हा ते कठोर तप करतात अनेक वर्ष, त्यानंतर त्यांना या जगाबद्दल काही मोह राहत नाही. त्यांना मग ती सिद्धी मिळाली तरी ते त्याचा उपयोग होत आहे पण करतच नाहीत. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही संतांची पुस्तकं वाचाल ते लोक मग नंतर ह्या सर्वांच्या पलीकडे जातात. त्यांना फक्त एक देवाचं दर्शन मिळावं एवढीच इच्छा असते. त्यांच्यामध्ये मोह, माया, लोभ वगैरे सगळं निघून जातं त्यांच्यामधून. त्यांचं मन एकदम शुद्ध होऊन जातं जेव्हा ते कठोर साधना करतात त्यानंतर. पण मला एक म्हणायचं आहे, आपल्याला काय वाटतं, हे संत जे आले आणि डायरेक्ट चमत्कार करायला लागले तर ते खोटं आहे. ते त्या अगोदर त्यांनी खूप कठोर तप केलेलं असतं. आणि ही तप जे केलेलं असतं ते मी एका पुस्तकात वाचलं होतं की ते मागच्या जन्मीसुद्धा अशाच प्रकारचे संत राहिलेले असतात. त्यांनी अनेक वर्ष तप केलेलं असतं. तसंच ते मग ह्या जन्मी जेव्हा ते येतात तेव्हा ते त्याच मार्गाने चालू लागतात. जरी मग ते कुठेही जन्माला येऊ दे, मग एखाद्या राजवाड्यात जन्माला येऊ दे, एखाद्या गरीब घरात जन्माला येऊ दे, का एका मिडल क्लासमध्ये जन्माला येऊ दे, मध्यमवर्गीय घरात जन्माला येऊ दे, ते आपोआप काही वर्षाने ते त्या तपसाधनेकडेच वळतात. कारण ते गेल्या अनेक जन्मापासून तो त्यांचा प्रवास चालू झालेला असतो. त्यांना मी म्हणेन मोक्ष पाहिजे असतो किंवा देवाचा साक्षात्कार हवा असतो. त्यासाठी त्यांचा तो प्रवास असतो. मग तो प्रवास तसंच चालू असतो. सगळ्यांच्याच बाबतीत असंच असतं. तुम्ही जे ह्या जन्मी करता ते थोडेसं घेऊन तुम्ही पुढच्या जन्मी जात असता. पण त्यानंतर तुम्ही जर त्याचा पाठपुरावा करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जर ते सोडून दिलं तर ते हळूहळू तुम्ही ती जे काही शिक्षण घेतलेलं आहे ते विसरून जाता. तसा एखादा मुलगा जर जन्माला आला आणि त्याला तो लहान वयापासून तबला वाजवायला लागला तर त्याचा अर्थ तो गेल्या जन्मीसुद्धा त्यांनी ते तबल्याचं शिक्षण घेतलेलं असतं.
तेच कॅरी फॉरवर्ड होऊन पुढच्या जन्मात येत असतं. प्रत्येकाचं असंच आहे. तुम्हाला स्वतःच्या आत्म्याची प्रगती करत 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 पुढच्या जन्मात असं जायचं असतं. तसंच या संतांचंही असतं. ते अनेक जन्म त्या तपसाधनाच करत आलेले असतात. त्यामुळे त्यांना त्याचीच आवड असते आणि ते जेव्हा पुढच्या जन्मात येतात तेव्हा ते कुठेही जन्माला आलं तरी काही वर्षांनी परत त्या मार्गाकडे वळतात. पण त्यानंतर तो पाठपुरावा करणं खूप आवश्यक असतं. म्हणून ती संत मग सगळं सोडून देतात आणि फक्त त्याच्याच पाठी लागतात. कारण त्यांना माहीत असतं मी जर संसारात अडकलो तर मी ही तप साधना करू शकणार नाही आणि मग ती पुढच्या जन्मी पण त्यांना ते करता येईल की नाही सांगता येत नाही. मग ते अशा प्रकारे संतांचं असतं. ते कठोर तप साधना करतात, त्यानंतर ते चमत्कार करू शकतात. आपोआप कुठलाही माणूस किंवा कुठलाही संत हे नंतर बनतात. जेव्हा ते तप साधना करतात त्यानंतर ते संत बनतात. मग आपण काय करतो, फक्त त्यांचे चमत्कार बघत राहतो. आपल्याला चमत्कार बघितल्यावर आपण त्यांच्याकडे आकृष्ट होतो. पण आपण त्यांनी जे त्रास काढलेले आहे, त्यांनी जे भोगलं आहे ते बघत नाही. कारण प्रत्येकाला जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर एक प्रकारची साधनाही करावीच लागते. मग ती आध्यात्मिक असो किंवा प्रापंचिक असो. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं मास्टर व्हायचं असेल, त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्हाला ती मेहनत करावीच लागणार, कष्ट करावेच लागणार, अनेक वर्ष त्याचा अभ्यास करावाच लागणार. तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये चांगले वरच्या लेवलला जाता. पण आध्यात्मिक क्षेत्राचं कसं आहे, तुम्ही इतर क्षेत्र प्रपंचामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी पुढे गेले तरी तुम्ही त्याच्याकडे सहसा पैशाच्या दृष्टीने बघत असता किंवा पैसा कमवण्याच्या दृष्टीने बघत असता. मग त्यामुळे तुम्हाला तेवढं समाधान मिळत नाही. पण जे संत मंडळी असतात ते आध्यात्मिक दृष्टीने तपसाधना करतात आणि ते सगळं सोडून देतात. मेन म्हणजे त्याच्याकडे ते जास्त लक्ष देत नाही. पैसा कमवण्याच्या दृष्टीने ते समाधानी असतं. त्यांचं असं असतं जे एवढे मिळत आहेत ना, बस झाले, मला मी नोकरी करतोय, मला एवढे मिळाले, ते समाधानी वृत्ती त्यांच्यामध्ये येते. तुम्ही अध्यात्म मार्ग जेव्हा पकडता त्यावेळी तुमच्याकडे समाधान यायला लागतं. तुमचे लोभ कमी होतो, मद मोह मत्सर सगळं कमी कमी होत जातो. पण इतर बाबतीत तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये एक्सपर्ट असाल, कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही वरच्या लेवलला असाल तर तुमच्यामध्ये अहंकार वाढत जातो. पण आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही जसे पुढे जाता तसं तुमचा अहंकार हळूहळू नष्ट होत जातो, समाप्त होत जातो. तुमचं हृदय शुद्ध होत जातं, तुमचं मन प्युअर होतं. त्याच्यामध्ये कोणाबद्दल वाईट विचार येत नाही, कोणाचं वाईट करावं असं वाटत नाही. पण प्रापंचिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट होता, तुम्ही खूप पैसा कमवता, त्याद्वारे तुम्ही जर समजा खूप शिक्षण घेतलं आहे, तुम्ही CA झालात, डॉक्टर झालात, मग तुम्ही खूप पैसा कमवता, मग तुमच्यामध्ये अहंकार येतो. तुम्ही लोकांना मदत करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये राहत नाही. सहसा खूप कमी असतील असे लोक जी लोकांची मदत करत असतील, लोकांचं भलं करत असतील. पण त्याच्यावर जास्त करून आपला अहंकार त्याच्यात खूप वाढत जातो. पण आध्यात्मिकदृष्ट्या आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमची खरी प्रगती सुरू होते. तुम्ही मद मोह लोभ याच्यापासून दूर दूर जाता आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल करत जाता. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रपंचामध्ये आपण स्वतःमध्ये बदल नाही करत, उलट आपण बिघडतच जातो एक प्रकारे. कारण अहंकार भरत जातो आपल्यामध्ये. मी कोणतरी मोठा माणूस आहे, माझ्या हाताखाली 100 माणसं काम करत आहेत, माझ्या फॅक्टरी आहेत, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, मी एवढे लाखो रुपये कमवतो. ह्यामुळे तुमचा अहंकार अजून अजून वाढत जातो. म्हणून तुम्ही बघता संत हे काहीच घालत नाही, त्यांच्या अंगावर कपडेही नसतात, ते शांतपणे बसून असतात, त्यांचे शरीर कृश असतं. पण इतर जे श्रीमंत लोक आहेत ते त्यांच्या पायावर लोळण घालतात. म्हणजे बघा, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो संतांच्या पायावर लोळण घालतो, ज्याच्याकडे काही नाही आहे. याचा अर्थ तुम्ही समजला सर, अध्यात्मामध्ये काय शक्ती आहे. आध्यात्मिक मार्गामध्ये माणूस गेल्यावर का सुखी होतो याचं कारण हे आहे. त्याच्यामधला मुख्य म्हणजे आपण जे विकार बोलतो ते कमी होत जातात आणि तो शुद्ध होत जातो. आता मी जे वाचलं त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. ते जशी त्यांनी कठोर साधना केली, समजा स्वामी समर्थांचं मी सांगतो, त्यांनी जशी कठोर साधना करत गेले ते नंतर त्यांच्यामध्ये कसा फरक पडत गेला. तर अगोदर त्यांच्यामध्ये अबोल वृत्ती निर्माण होत जाते. म्हणजे त्यांना जास्त बोलण्याची इच्छा होत नाही, लोकांमध्ये मिसळण्याची त्यांची इच्छा होत नाही. ते लांब लांब राहतात, एकांतामध्ये राहतात, अलिप्त राहतात. अशा प्रकारे त्यांना ते आतूनच वाटत राहतं. कारण त्यावेळी त्यांच्या साधनेची प्रोसेस चालू असते, ती संपलेली नसते. त्यामुळे त्यांना ते लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा होत नाही. ते एकांतात राहून ते साधनेचा अभ्यासच करत राहतात.
नंतर साधना जेव्हा त्यांची पूर्ण होते त्यामुळे नंतर ते लोकांमध्ये मिसळायला लागतात. कारण मग त्यांना वाटायला लागतं का आता मला पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि हे ज्ञान मी आता लोकांमध्ये वाटायला पाहिजे, अशा प्रकारे त्यांना इच्छा होत जाते. तुम्ही अनेक संतांचं बघा, ते सुरुवातीच्या काळामध्ये खूप अलिप्त राहिलेले आहेत, लोकांपासून लांब राहिलेले आहेत. त्यांना लोकांनी खूप अपशब्द उच्चारले असतील, बोलले असतील, त्यांची खूप त्यांना बेइज्जत केलं असेल, पण ते त्याकडे लक्ष देत नाही. कारण तो त्यांचा काळ असतो तो शिकण्याचा असतो. त्यांना ते स्वतःला शुद्ध बनवत होतं, त्यांचं मन शुद्ध होण्याची प्रक्रिया ती चालू असते. त्यामुळे ते तपश्चर्या साधनामध्येच गुंतलेले असतात. पण जशी ती साधना त्यांची पूर्ण होते आणि त्यांना वाटतं की आपोआप त्यांना ते ज्ञान होतं, ते पूर्ण ज्ञान होतं की आता मला हे ज्ञान लोकांना दिलं पाहिजे आणि लोकांनासुद्धा अहंकारापासून दूर केलं पाहिजे. लोकांनी पण या मायाजालामध्ये फसलं नाही पाहिजे. लोकांनी पण जे गुन्हे करताय, लोक एकमेकाला अपशब्द बोल